अदालत समझती है कि ये बात पूरी तरह साबित नहीं होती, इसलिए ये अदालत बाइज्जत रिहा करती है। नमस्कार, रोकठोक आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. हिंदी सिनेमातला हा डायलॉग एखाद्या हिरोच्या आयुष्यात खराखुरा ठरला. रील आणि रिअल लाईफ यात फारसा फरक नसतो हे देखील आज स्पष्ट झालं. या वादग्रस्त चित्रपटाला सुरुवात झाली ती 28 सप्टेंबर 2002च्या त्या रात्री. त्या चित्रपटाचं नाव होतं हिट अँड रन. सलीम खान यांच्या कोणत्याही स्टोरीला लाजवेल अशीच या चित्रपटाची कथा होती आणि ती पुढे तशीच विकसित होत गेली. तारीख पे तारीख पडत गेली. हिट अँड रन प्रकरणाचा खटला लांबत गेला. पुराव्यात गफलत होत गेली. कमाल खान सारख्या साक्षीदारांचे जबाब नोंदले गेलेच नाहीत. जे साक्षीदार होते ते पलटत गेले. रवींद्र पाटील सारख्या महत्वाच्या साक्षीदाराचा अनाकलनीय असा मृत्यू झाला, पण तरी सेशन कोर्टाचा निकाल लागला आणि सलमान खानच दोषी ठरला. सिनेमाचा नायकच खलनायक ठरला. पण हा तर केवळ इंटरव्हल होता. पिक्चर तो अभी बाकी थी मेरे दोस्तो. मग ही केस सुरू झाली हायकोर्टात. तिथे सगळं चित्र पालटलं. म्हणजे सेशन कोर्टात जे जे पुरावे ग्राह्य मानले गेले ते सगळे पुरावे हायकोर्टाने फेटाळून लावले आणि सेशन कोर्टात जे जे दावे फेटाळले गेले ते हायकोर्टाने सगळे सपशेल मान्य केले. खालचं कोर्ट आणि वरचं कोर्ट एकाच साक्षी पुराव्यांकडे कसं वेगवेगळं पाहतं हे देखील या निमित्तानं आम्हाला शिकायला मिळालं. खरं तर सेशन कोर्ट आणि हायकोर्ट यांच्यातलं प्रत्यक्षातलं अंतर हे अवघ्या काही मीटर्सचं आहे, पण निकालामध्ये प्रचंड अंतर होतं. दोषी ते निर्दोष आणि सलमान खान बाइज्जत बरी झाला. चित्रपटाचा हा क्लायमॅक्सचा सीन होता. दोषी सलमान निर्दोष कसा ठरला, हे नेमकं कसं घडलं. निकाल आणि न्याय यांच्यात फरक असतो का, आणि कोर्टाला निर्दोष वाटणारा सलमान अनेकांना अजूनही दोषी का बरं वाटतोय, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. सलमान निर्दोष, दोषी कोण? सलमान निर्दोष, दोषी कोण, यात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. अखेर सलमान खानची सुटका, पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता, सलमानला मोठा दिलासा. सलमान, बॉलिवूडच्या या दबंग खानला मुंबई हायकोर्टानं अखेर दिलासा दिलाय. 2002 साली सलमान खानच्या टोयोटा लँड क्रुझर गाडीखाली एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्यावर खटला सुरू होता. मात्र सलमानवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं सांगत कोर्टानं सलमानला सर्व आरोपातून बाइज्जत बरी केलं. At the end of the day, it's a professionally satisfying outcome for me, and obviously, so far as the client is concerned, it's a great relief after 13 years of journey that he has gone through. The court has held in his favor on the issues that have been raised. So we are very glad with the outcome. सत्र न्यायालयानं दिलेल्या निकालावेळची निरीक्षणं आणि हायकोर्टानं नोंदवलेली निरीक्षणं यातला फरक देखील लक्षवेधी आहे. सलमानचा बॉडीगार्ड रवींद्र पाटीलची साक्ष सत्र न्यायालयानं ग्राह्य धरली होती, जी हायकोर्टानं ग्राह्य धरली नाही. सलमान दारू प्यायल्याचं सत्र न्यायालयानं म्हटलं होतं, तर सलमान दारू प्यायल्याचं सिद्ध होत नसल्याचं हायकोर्टानं म्हटलं. सलमानच्या रक्तात अल्कोहोल सापडल्याचं सत्र न्यायालयानं म्हटलं होतं, तर रक्त तपासणीत अक्षम्य चुका झाल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं. ड्रायव्हर अशोक सिंग गाडी चालवत नव्हता या निष्कर्षाप्रत सत्र न्यायालय आलं होतं, तर आपणच गाडी चालवत असल्याची अशोक सिंगची साक्ष उच्च न्यायालयानं ग्राह्य धरली. ज्या निकषांवर सत्र न्यायालयानं सलमानला दोषी ठरवलं होतं ते निकष हायकोर्टानं फेटाळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या निकालावर याचिकाकर्ते आणि वकिलांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. जिन तथ्यों पे सेशंस कोर्ट ने सलमान खान को 5 साल की सजा दी थी, जिन तथ्यों को सेशंस कोर्ट ने सही माना था, आज हाई कोर्ट अपील में सबको खारिज कर देता है और उसके बाद उनको बरी कर देता है. 13 साल बाद हाई कोर्ट मान लेता है कि अशोक सिंह गाड़ी चला रहे थे, सलमान गाड़ी नहीं चला रहे थे. ये देश की कानून व्यवस्था, न्याय व्यवस्था के ऊपर एक बहुत बड़ा सवाल, प्रश्न चिन्ह खड़ा हो जाता है. सेशन कोर्टामध्ये ही केस चालली सुद्धा, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही मांडल्या होत्या की कमाल खान आहे किंवा रवींद्र पाटील आहे किंवा जे स्टेटमेंट आहेत, जे विटनेस आहेत, या सर्व गोष्टींचा जो पोलिसांकडून होणाऱ्या गोष्टी होत्या त्या पूर्तता केली जात नव्हती आणि आजच त्या सर्व गोष्टी हायकोर्टापुढे आज त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. सलमानवर लावलेले आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्यानंतर आता या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायचं का याबाबत सरकार 2 दिवसात निर्णय घेणार आहे. हायकोर्टाचा
अपिलाचा आज निकाल लागलेला आहे, परंतु सरकारला ती जजमेंटची कॉपी अजून काही मिळालेली नाही. परंतु जजमेंटची कॉपी मिळताच त्याच्यात सोमवारपर्यंत त्याचा विधी व न्याय विभागाकडून अभ्यास करून वरच्या सुप्रीम कोर्टामध्ये अपील करायचं किंवा नाही या संदर्भामध्ये ठरवलं जाईल. सेशन्स कोर्टानं दोषी ठरवलेल्या सलमानची हायकोर्टात निर्दोष मुक्तता होते हे अपयश कोणाचं? मुंबई पोलिसांच्या तपासाची दिशा आधीपासूनच भरकटलेली होती का? आणि या निकालामुळे जनमानसात काय संदेश जाईल या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना आणि सरकारला द्यावी लागणार आहेत. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. सलमान निर्दोषी मग दोषित कोण या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत सरकारी वकील, सत्र न्यायालयातले सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप घरात. प्रदीप घरात, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत डॉक्टर संजय सिंग. डॉक्टर संजय सिंग हे माझे सहकारी आणि गेले अनेक वर्ष गुन्हेगारी क्षेत्रामधल्या पत्रकारितेकरता त्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं आणि झी न्यूजचे मुंबईचे निवासी संपादक म्हणून ते माझे सहकारी आहेत. संजय सिंग, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्याबरोबर काही क्षणात असणार आहेत ॲडव्होकेट उदय वारुंजीकर, तसंच माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे. आपण या कार्यक्रमाला सुरुवात करताना जो पहिला प्रश्न चर्चेला घेतोय तो पहिला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो आहे, दोषी सलमान निर्दोष कसा? दोषी सलमान निर्दोष कसा झाला? आपण हा प्रश्न घेऊन थेट जाऊया ॲडव्होकेट प्रदीप घरात यांच्याकडे. प्रदीप घरात, सत्र न्यायालयाचा निकाल लागला त्यावेळेला मी असाच रोखठोक कार्यक्रम केला होता आणि त्यातल्या कार्यक्रमाच्या काही भागाकरता आपण उपलब्ध झाला होता आणि तेव्हा आपण आनंद व्यक्त केला होता. तेव्हा आम्ही तुमचं अभिनंदन केलेलं होतं. सलमान खान इतक्या प्रदीर्घ काळानंतर शेवटी कानूनच्या पंजामध्ये आलेला होता आणि त्याला शिक्षा झालेली होती. परंतु आज चित्र एक्झॅक्ट बदललेलं आहे. आज मीही तिथेच आहे, तुम्ही तिथेच आहात, परंतु मधलं मात्र सगळंच बदललंय आणि सलमान खान निर्दोष सुटलेला आहे. त्याचे वकील आहेत अमित देसाई, त्यांनी अत्यानंद व्यक्त केला, ते खुश आहेत. आपण सरकारी वकील होतात, सत्र न्यायालयात आपण सलमानच्या विरोधात सरकारची बाजू मांडत होतात. आपली पहिली प्रतिक्रिया काय? सर्वात प्रथम जी गोष्ट आहे ती म्हणजे मी सत्र न्यायालयात जे काय झालं किंवा सत्र न्यायालयात आम्ही कशी बाजू मांडली याबाबतच बोलू शकतो. कारण हायकोर्टात जरी माझी कन्सेंट घेतली होती तरीसुद्धा ज्या वेळेला उभं राहण्याची वेळ आली त्यावेळेला जे मुख्य सरकारी वकील आहेत संदीप शिंदे त्यांनी बाजू मांडली आणि म्हणून मी असं कळवलं की जर मला स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून जर बाजू मांडण्यास मिळत नसेल तर मी हजेरी लावणार नाही. त्यामुळे तिथे काय झालं म्हणजे जे सलमानचे वकील होते त्यांनी काय युक्तिवाद केला किंवा त्यानंतर सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला याची मला काहीही माहिती नाही. तसेच जजमेंटची कॉपीसुद्धा अजून मिळालेली नाही. परंतु मी सेशन्स कोर्टात काय झालं त्याबाबत मात्र निश्चित आपण प्रश्न विचारलेत तर बोलू शकतो. मला तुम्ही सांगा की आज जो निकाल लागला आहे त्याच्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटलं का? खंत वाटली, खेद वाटला, काही होणारच होतं असं वाटलं? नाही, या बाबतीत माझा दृष्टिकोन असा आहे की सत्र न्यायालयाने ज्या ज्या गोष्टी स्वीकारल्या जसं आपण म्हणालात त्या गोष्टी उच्च न्यायालयाने विश्वासार्ह ठरवलेल्या नाहीत आणि ज्या गोष्टी सत्र न्यायालयाच्या याच्यानंतर सत्र न्यायालयाच्या मतानुसार विश्वासार्ह होत्या त्या आदरणीय उच्च न्यायालयाच्या मताप्रमाणे विश्वासार्ह नाहीत. त्यामुळे ह्याच्यासुद्धा जे वरिष्ठ न्यायालय जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याच्यासमोर ही केस जावी, हे अपील जावं ही माझी इच्छा आहे. सर्वोच्च न्यायालयात अपील जावं अशी आपली इच्छा. आपल्यासोबत माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे साहेब आहेत. सुरेश खोपडे साहेब, आपण सलमान जो दोषी होता सत्र न्यायालयात तो हायकोर्टामध्ये निर्दोष कसा झाला? काही मीटरच्या अंतरावर असणाऱ्या हायकोर्टामध्ये तो निर्दोष कसा झाला याची चर्चा करतोय. सलमान आज निर्दोष ठरला याच्याबद्दल मुंबई पोलिसांना काय वाटत असेल आणि मुंबई पोलिसांचे एक सक्षम माजी IPS अधिकारी म्हणून आपल्याला काय वाटतंय? सुरेश खोपडे. हा, खरं तर कोर्टाचा न्याय आहे घटनेनं स्थापन केलेल्या आणि म्हणून त्या न्यायालयाचा आपल्याला आदर करायला पाहिजे आणि त्या विरोधात अवमान करणं हा त्याचा हेतू नाही. परंतु दोषी माणूस
निर्दोष कसा सुटतो हे जसं तुम्हाला कोड आहे त्यापेक्षा मला आणि विशेषतः पोलिसांना तर प्रचंड मोठं कोड आहे आणि पोलिसांना त्याची उत्तरं देता येत नाही. कारण जो रवींद्र पाटील गेला तर मग या पोलीस दलामध्ये रवींद्र पाटील निर्माणच होणार नाहीत अशा पद्धतीनं जर न्याय मिळत असेल तर. आणि म्हणून पोलीस दलाला याचं मोठं वैषम्य वाटतं आणि याबद्दल गांभीर्यानं विचार व्हायला पाहिजे. आणि खरं तर याचं उत्तर हे दोषीचा निर्दोषी कसा तर याचं एका वाक्यामध्ये उत्तर देता येईल की आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम ही खरोखरच आउटडेटेड झालेली आहे. आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे जे 4 भाग आहेत कंपोनंट म्हणजे पोलीस गुन्हा दाखल करणारे, कोर्टात चालवणारे प्रॉसिक्युशन आणि त्याच्यानंतर न्याय देणारं कोर्ट आणि चौथा म्हणजे जेल. तर आपल्याला या न्यायाधीश व्यवस्थेकडे न्यायालयाच्या व्यवस्थेकडे मोठ्या गांभीर्यानं पाहायला पाहिजे. कारण याचं कारण असं की एव्हिडन्स ऍक्ट वरून त्यांनी निर्णय दिला तो 1872 साली तयार झालेला आहे. सुरेश खोपडे आपण या क्रिमिनल जस्टिस प्रोसिजर बद्दल निश्चित बोलूया. परंतु आज जास्त चिंता व्यक्त करायची आहे ती यातल्या पोलिसांच्या सहभागाबद्दल. मला तुम्ही सांगा, पोलिसांनी या ज्या त्रुटी ठेवल्यात याच्या निर्दोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, पण पहिल्या FIR मध्ये रवींद्र पाटील यांनी सलमान खान मद्य प्यायला होता हे सांगितलेलं नव्हतं. सलमान खान मद्य प्यायला होता की नाही हे सरकारी पक्ष सिद्ध करू शकलेले नाहीत. रेन या बारमध्ये सलमान खानच्या टेबलावर वेटरनं दारू ठेवली, परंतु ती दारू त्यांनी प्यायली की नाही या संदर्भात कुठलाही पुरावा आपण देऊ शकलो नाही. एवढंच काय, सलमान खानचं जे रक्ताचा चाचणी होती त्यासाठी ती वायल होती, ती जी बाटली होती ती प्रोसिजर प्रमाणे थेट जे हॉस्पिटलमधून केमिकल लॅबमध्ये जायला पाहिजे होती, परंतु ती पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. तिथे छान रेफ्रिजरेशन व्यतिरिक्त 2 दिवस ठेवण्यात आली आणि नंतर ती केमिकल लॅबमध्ये गेली. हे सगळं पोलीस आणि सलमान यांच्यातले सौहार्दपूर्ण संबंध किंवा अर्थपूर्ण संबंध याच्याशिवाय झाला असेल. याच्यातले जे दोष दाखवलेत तर पुन्हा मी म्हणेल की या पोलीस सिस्टम बद्दल पाहायला पाहिजे. कारण पोलीस जो FIR घेतो तो एकटा जबाबदार नसतो. मुंबई पोलीसमध्ये अशी अवस्था आहे की गुन्हा दाखल झालाय की तो इन्स्पेक्टर पाहतो, दररोज असिस्टंट कमिशनर दर्जाचा अधिकारी पाहतो. हा सिरियस गुन्हा असल्यामुळं डेप्युटी पोलीस कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्यांची तर भेट दिलेली असते, लेखी सूचना दिलेल्या असतात आणि बाहेरच्या लोकांना माहीत नसतं. परंतु आम्हाला माहिती आहे की ते वरिष्ठ अधिकारी काय सूचना देतात याच्यावर त्या केसचं सगळं बरंचसं भवितव्य अवलंबून असतं. आता त्याच्यामध्ये तुम्ही ज्या त्रुटी दाखवल्या तर त्याच्याबद्दल असं म्हणता येईल की कोर्टाने जर ठरवलं सोडायचं, म्हणजे तुम्ही एक निर्णय घेतला की आरोपीला सोडायचं का शिक्षा करायची, हे एकदा तुम्ही मनात पक्क ठरवलं की मग त्या पद्धतीनं अगदी बरोबर सुरेश खोपडे तुम्ही बरोबर म्हणलात. सुरेश खोपडे एक मिनिट, हिअर मी आउट. तुम्ही अगदी बरोबर म्हणलात सुरेश खोपडे. माननीय उच्च न्यायालयानं आधीच ठरवलेलं होतं की सलमान खानला सोडायचं, पण त्याच्या आधी या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी ठरवलं नव्हतं का की सलमानला आपल्याला बाइज्जत बरी करायचंय. कोर्ट नंतर आलं. साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीतले, आज मी दिवसभराचा अभ्यास करतोय, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीतले लॅब्स दाखवू शकतो. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी सलमान खानला जे हॉस्पिटलमध्ये रक्ताचे नमुने घेण्याकरता नेण्यात आलं होतं. त्या अहवालावर सलमान खानची सही नव्हती. काल आलेला शिपाई सुद्धा जी गोष्ट सांगू शकेल ती तिथे असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात नाही आली. हा आपण खेळखंडोबा करतोय तो कशासाठी? न्याय व्यवस्थेने काय खेळखंडोबा केला याची चिरफाड आपण नंतर करू, त्याविषयी नंतर बोलू. परंतु आधी खल निग्रहणाय आणि सदरक्षणाय असं म्हणणारे आता खलरक्षणाय आणि सदनिग्रहणाय असे झालेत का? याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे सुरेश खोपडे? हा बरोबर तुमचं म्हणणं की त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत वगैरे, हे मान्य आहे आणि पोलीस अधिकारी म्हणून सांगतो की आम्ही देखील तपास केलेला.
परंतु त्याच्यामध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत. कोर्ट हे न्याय देण्यासाठी उभं केलेलं आहे, ते काही त्रुटी शोधण्यासाठी आणि कागदपत्राचा त्यातले दोष दाखवण्यासाठी नाही. आमचं म्हणणं आहे की ज्या रवींद्र पाटीलनं साक्ष दिलेली होती की सलमान खान त्याच्यामध्ये आरोपी आहे, तर मग कोर्टानं याच्याबद्दल का बरं उलटा निर्णय घेतला? एक जिवंत माणूस सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि तुम्ही फक्त सही राहिली म्हणून ते रिजेक्ट करताय. हा कागदाचा न्याय आहे का भारतीय न्याय व्यवस्थेचा न्याय आहे? आणि म्हणून मग ही न्याय व्यवस्था माणसासाठी तयार केलेली आहे का कागदासाठी केलेली आहे का IPC आणि CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी केलेली आहे? याचा पुन्हा गंभीरपणे आपणही विचार करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आपल्याकडे उदय वारुंजीकर, ज्येष्ठ विधिज्ञ उदय वारुंजीकर या चर्चेत सामील होत आहेत. काही क्षणात मी तुमच्याकडे येतो, परंतु आधी एक छोटासा प्रश्न ॲडव्होकेट प्रदीप घरत यांना. प्रदीप घरत, अनेक वर्ष चाललेली ही केस सत्र न्यायालयामध्ये काही काळ आपण लढवत होतात. सलमानची केस इतकी प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिली ती नेमकी कशामुळे असं आपल्याला वाटतं? कायद्याचा कीस काढण्यासाठी का कायद्यातल्या त्रुटींचा त्याला फायदा मिळावा याचा पुरेपूर उपयोग फिर्यादीच्या आरोपीच्या वकिलांनी केला म्हणून? सर्वात प्रथम एक असं म्हटलं जातं की न्याय फक्त दिला जाऊ नये, पण न्याय दिल्याचं दिसलं सुद्धा पाहिजे. क्या बात आहे. आता जी आपण म्हणालात की जी पहिली जी काही वर्ष गेली, मी 2013 पर्यंतचं म्हणतोय, केस खटला सत्र न्यायालयात वर्ग होईपर्यंत, ही जी वर्ष आहेत ही निव्वळ कायद्याचा किस काढण्यासाठी गेली. कारण हा खटला सर्वात प्रथम बांद्रा महानगर दंडाधिकारी कार्यालयात, तिथून सेशन्स कोर्टातना परत मागे बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयात, तिथून मग हायकोर्टामधून त्याला आव्हान सर्वोच्च न्यायालयामध्ये. याच्यामध्ये ही बरीच वर्ष गेली. मधल्या काळात या रवींद्र पाटीलचं निधन झालं, त्यामुळे सुरुवातीला तो कायद्याचा किस काढला गेला. परंतु ज्या नंतर माझी नेमणूक होईपर्यंत याच्यामध्ये 11 साक्षीदार तपासले गेले होते. त्यानंतर मी चित्रात आलो, पण ज्या वेळेला माझ्याकडे आलं त्यावेळेला मी त्याची पडताळणी केली आणि पहिली माझ्या स्वतःच्या मनाची खात्री करून घेतली की हे झालेलं आहे का आणि दोषारोप पत्रात जे आरोप ठेवलेले आहेत त्यात तथ्य आहे का. आणि त्यामुळे सर्व त्रुटी ज्या होत्या, सर्व दोष जे होते, त्या सर्व विचारात घेऊन नंतर आपल्याकडे सर्वोत्तम काय आहे या बेसिसवर मी खटल्यामध्ये आरोपी विरुद्धचे आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. कारण सर्वात प्रथम जी गोष्ट होती ती अपघात झाला की नाही, जे जखमी तपासले गेले साक्षीदार म्हणून, जे आय विटनेसेस डोळस साक्षीदार तपासले गेले, ते सर्व त्या गुन्ह्याच्या वेळेला तिथे होते की नाही, हजर होते की नाही, त्यांना खरोखर ज्या जखमा झाल्या त्या अपघाताच्या वेळेला झाल्या की नाही. मग तिसरी गोष्ट जी होती ती गाडी जी होती ती कोणाशी होती, तर त्यातली जी चांगली गोष्ट होती की सलमान खानने ही गाडी माझी आहे म्हणून परत घेतली होती, ती फिर्यादी पक्षाच्या दृष्टीने एक अत्यंत चांगली गोष्ट होती. त्यामुळे हे सिद्ध करण्यासाठी किंवा ह्याला आव्हान देण्याचा प्रश्नच नव्हता. आणि मग डोळस साक्षीदार काय म्हणतात, त्यांच्या कथनातल्या विसंगती काय आहेत, फिर्यादी पक्षाच्या केसमधल्या त्रुटी काय आहेत. प्रदीप, यातली एक अत्यंत महत्वाची बाजू अशी आहे प्रदीप घरत, आणि ती म्हणजे तुम्ही त्या काळामध्ये जो संपूर्ण केस लढवली त्याचा पाया मी जो अभ्यास करत होतो, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, तो पाया असा होता की रवींद्र पाटील याच्या साक्षीवर आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर भर दिला होता आणि दॅट वॉज द राईट थिंग टू डू. परंतु माननीय उच्च न्यायालयानं रवींद्र पाटील यांची साक्ष नाकारली आणि ज्या सत्र न्यायालयात तुम्ही त्याच्या साक्षीवर तुमचा सगळा आर्ग्युमेंट बेस केलेलं होतं, तुमचं सगळं वकिली कौशल्य बेस केलं होतं, त्यांनी ते स्वीकारलं, परंतु उच्च न्यायालयानं नाकारलं. हे असं का घडलं? आता मागे वळून बघताना फक्त रवींद्र पाटील याच्या साक्षीवर ही केस लढवणं काहीसं धोकादायक नव्हतं वाटत? नाही, यात फक्त रवींद्र पाटील हा एकटाच डोळस साक्षीदार तपासला नाही. या मुद्द्यावर एकंदर 8 साक्षीदार तपासले गेले. कारण जे जखमी झाले होते, जे प्रत्यक्ष 3-4 डोळस साक्षीदार होते, ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे होते. त्यामुळे 8 साक्षीदारांनी एका सुरामध्ये सांगितलं
की सलमान खान ड्रायव्हिंग सीटवर बसला होता, सलमान खान गाडी चालवत होता आणि सलमान खानला आम्ही ड्रायव्हर सीटवरनं उतरताना पाहिलं आणि लोक ओरडत होते की सलमान नीचे उतरो. त्याचप्रमाणे ह्या डोळस साक्षीदारांव्यतिरिक्त इंडियन जो एव्हिडन्स ऍक्ट आहे त्याचे रेलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स म्हणून सेक्शन्स आहेत. गुन्हा घडण्यापूर्वी आणि गुन्हा घडल्यानंतर आता दारू पिणं किंवा तिथून निघणं ह्या गोष्टी गौण आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे की सलमान खान गाडी चालवत असताना त्याच्या गाडीने अपघात झाला की नाही ही गोष्ट सर्वात महत्वाची होती. त्यामुळे सलमान खानची गुन्ह्याच्या अगोदरची वर्तणूक काय होती म्हणून मग ते दारू पिणं संबंधात येतं. गुन्हा झाल्यानंतर सलमान खानची वर्तणूक काय होती. सलमान खान जर निर्दोष होता तर गुन्हा घडल्यानंतर सर्व जे जखमी होते त्यांना मदत करण्याच्या ऐवजी तो तिथून पळून का गेला. ह्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर सलमान खानचे जे वकील होते ते देऊ शकले नाहीत. त्यांनी फक्त सांगितलं की त्याला कोणी सांगितलं तर जा म्हणून तो निघून गेला. पण एक माणूस जो स्वतःला सहृदयी म्हणतो, दुसऱ्याला मदत करतो, तो इतकी जखमी झालेली माणसं बघतोय, गाडीखाली एक माणूस पूर्ण चिरडला गेलेला बघतोय, अशा वेळेला सगळ्यांना तिथेच टाकून तो पळून का जाईल. आणि त्याची जी इतकी क्रेज आहे, त्याच्याचं इतकं कौतुक आहे, या परिस्थितीत लोक जी त्याला मानतात प्रदीप घरात हीच तर खरी न उलगडणारा कोड आहे. आणि ते घेऊन जाऊया आपण उदय वारुंजीकर यांच्याकडे. उदय वारुंजीकर, ज्या रवींद्र पाटीलची साक्ष सत्र न्यायालयानं स्वीकारली त्याच रवींद्र पाटीलची साक्ष उच्च न्यायालयानं नाकारली. जे पुरावे ग्राह्य सत्र न्यायालयानं मानले ते सगळे उच्च न्यायालयानं नाकारले. जे दावे फेटाळलेले होते सत्र न्यायालयात ते उच्च न्यायालयात स्वीकारले गेले. हे असं नेमकं का झालं? थोडासा जरा वेगळा पैलू मांडला गेला पाहिजे. अपघात घडलाय का, घडलेला आहे ही गोष्ट सत्य आहे. माणूस मयत झालाय का त्या अपघातामध्ये हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. 4 लोकांना इजा झालेली आहे का ही गोष्ट सुद्धा सिद्ध झालेली आहे. या दोन्हीमध्ये जे काही जोडणारा जो पुरावा आहे तो पुरावा नुसता गोळा करून चालत नाही, तर तो कायद्याच्या चौकटीमध्ये टिकेल अशा पद्धतीनं न्यायालयासमोर सादर करायचा असतो. ज्याला आमच्याकडे आम्ही म्हणतो की भारतीय पुराव्याचा कायदा. हा भारतीय पुराव्याच्या कायद्याच्या चौकटीमध्ये ज्यावेळेस तो पुरावा येतो त्याच वेळेस तो पुरावा हा माननीय न्यायालयाच्या चौकटीमध्ये स्वीकारला जातो. खूप वेळा असं लक्षात येतं की पुराव्याच्या चौकटीमध्ये येऊ न शकणाऱ्या अनेक गोष्टी असतात ज्याच्याकरता काही विशेष प्रयत्न करावे लागतात. ते विशेष प्रयत्न जाणीवपूर्वक केले तर त्याच्यात यश मिळतं. किंबहुना आता अन्य अनेक असे अनुभवी माणसं सांगतात की हा पुरावा येऊ नये म्हणून देखील व्यवस्था करण्याचे लोक प्रयत्न करत असतात. प्रश्न शिल्लक असा राहतो की या निमित्तानं आत्ताच्या घडीला अपिलेट कोर्टामध्ये, म्हणजे जिथं आपलं पहिलं अपील चाललेलं आहे त्या अपील कोर्टामध्ये हे असं उलट कसं फिरलं असा आपण प्रश्न विचारला. उच्च न्यायालयामधल्या पहिल्या अपिलामधल्या न्यायाधीश महाराजांचं काम हे त्या मानानं जरा सोपं असतं, कारण त्यांच्या समोर आलेला सगळा पुरावा पेपर बुकच्या माध्यमातून समोर आलेला असतो. त्यामुळे त्याची चाचणी सगळी करणं, त्याची पडताळणी करणं, त्याची तपासणी करणं आणि मग चक्क चाळणी लावणं आणि त्या चाळणीमध्ये काय कायद्याच्या पुराव्याच्या चौकटीमध्ये शिल्लक राहू शकतं तेवढंच वरती घेणं आणि उरलेलं सगळं जे काही टाकाऊ मटेरियल आहे ते विचारात न घेणं असं अपेक्षित असतं. वास्तविक पाहता हे प्रत्येक न्यायाधीशांनी करायला पाहिजे, परंतु अपील कोर्टामध्ये जे असणारे न्यायाधीश असतात त्यांचं काम त्या मानानं जरा थोडंसं सोपं असतं. आणि जे ट्रायल कोर्टामधले जे न्यायाधीश महाराज असतात त्यांच्याकडची अजून एक जबाबदारी असते की त्यांना तो आरोपी कसा वागतोय याचं डेमेनॉर, त्याचं जे वर्तणूक आहे ती वर्तणूक त्या ट्रायलच्या मधली खटल्यामधली ती देखील तपासणं, ती बघणं आणि त्याच्यावरती आपला निष्कर्ष बांधणं हे अपेक्षित असतं. वेरॅज अपील कोर्टामधले जे न्यायाधीश महाराज असतात त्यांना फक्त कागदावरतीच संपूर्ण चित्र दिसत असतं. त्यामुळे जे एक 500, 600, 1000 पानाचं जे पेपर बुक असेल त्याच्यामध्ये आलेली साक्ष आणि त्याच्याशी सपोर्टिंग असणारे कागद याच्या बाहेर अपिलातले न्यायाधीश महाराज जाऊ शकत नाहीत. मग आता जर का लक्षात आलं असेल तर मुद्दा शिल्लक राहतो. मग न्यायमूर्ती महोदय जोशी साहेबांचं जे निकालपत्र आहे त्या निकालपत्रामुळं असं काय घडलं की ज्याच्यामुळे सगळा सोशल मीडिया, सगळा इलेक्ट्रॉनिक मीडिया, सगळे वृत्तपत्र हे सगळे अशा प्रकारचे एकदम प्रतिक्रिया द्यायला लागले. तर मला असं वाटतं की न्यायाधीश महाराजांनी चाचणी लावली, पडताळणी केली, त्या चाळणीमध्ये बघितलं की यातला पुराव्याच्या कायद्यामध्ये काय टिकू शकतंय
आणि जे टिकू शकतं तेवढंच फक्त उचललं गेलं पाहिजे. जे त्यात जे आहे जे टाकून दिलं पाहिजे ते चाळणीमधून सोडून त्यांनी दिलेलं आहे. आणि आता याची जबाबदारी निश्चित व्हायला पाहिजे की हे अशा प्रकारचं टाकाऊ मटेरियल कसं काय. संजय सिंग बरोबर. आता तुम्हाला मला चर्चेत घ्यायचं आणि अशा करता मी याच मुद्द्याची वाट पाहतो, कारण गेले अनेक वर्ष आपण अशा प्रकारच्या अनेक केसेस आणि अशा प्रकारचे अनेक गुन्हे याचं इन्व्हेस्टिगेशन केलं, याच्यावर पत्रकारिता केलेली आहे. पुरावा नीटपणे मांडला गेला नाही आणि कोर्टामध्ये बाजू नीटपणे मांडली गेली नाही किंवा कोर्टात पुरावा टिकेल अशा स्वरूपात तो मांडलाच गेला नाही किंवा गोळाच केला गेला नाही. हे सगळं जाणीवपूर्वक या केसमध्ये घडलं असं वाटतं आपल्याला? असंच वाटतो. पहिला मैं तुमची परवानगी घेऊन हिंदी में जवाब देना है. बेसिकली जब से मैं तमाम कवर कर रहा हूँ, इसमें प्रोसिक्यूशन ने इवन सेशन कोर्ट के स्टेज पे जो एविडेंस दिए थे, जो गवाहियां दी थी, उसको लेके भी तमाम चीज को क्वेश्चन मार्क हुआ. जैसे उदय बता रहे थे कि जो निचली अदालत में जितने ट्रायल वगैरह हुआ है उसके आधार पे हाईकोर्ट के जज करते हैं. अब जैसे घरत साहब ने प्रोसिक्यूशन चलाया है, उस पर वहां पे सवालिया निशान लगाया कि वहां पे आज हाईकोर्ट कहता है कि भाई आपने कमाल खान जो है उनको एग्जामिन क्यों नहीं किया. ये जवाब जो था वो घरत साहब के पास आना चाहिए था. साथ ही एक और कांस्टेबल था जिसे लेकर जाना था गवाही के लिए, गवाही जो लेकर गया था लैब के सैंपल, उसकी गवाही क्यों नहीं कराएगी. तो ऐसे बहुत सारी चीजें थी जिसके बारे में ट्रायल अपना हाईकोर्ट ने आज कहा है. और साथ ही उन्होंने ना सिर्फ इन्वेस्टिगेशन, पुलिस नहीं बल्कि प्रोसिक्यूशन के ऊपर भी पूरे सवालिया निशान खड़े कर दिए थे. आज हाईकोर्ट ने खड़े कर दिए. तो इसके वजह ये होता है कि कहीं ना कहीं निचले लेवल पे फॉल्ट तौर पे हुआ. कहीं फॉल्ट होता है कि प्रोसिक्यूशन के लेवल पर और सेशन कोर्ट में और साथ ही पुलिस के इन्वेस्टिगेशन लेवल पे इतनी सारी खामियां रह गई थी या जानबूझ के छोड़ी गई थी. अब अचानक अगर इतना बड़ा फेलियर होता है, जो लोग कह रहे हैं कि अगर सलमान खान निर्दोष हो गया उसको लेकर सवाल उठ रहे हैं, तो क्या किसी भी तौर पे प्रोसिक्यूशन वाले लोग या जो पुलिस अधिकारी जो इसमें इन्वॉल्व थे, जिसने फॉल्टी इन्वेस्टिगेशन किया, जो हाईकोर्ट ने भी पॉइंट आउट किया, क्या उनके खिलाफ किसी भी तरह का एक्शन होता है या नहीं उठता, ये सवाल उठता. बरोबर आहे. ज्या पद्धतीने पुरावे गोळा केले गेले आणि ज्या पद्धतीने मांडले गेले, त्याच्या ज्या त्रुटी ठेवण्यात आल्या, यामुळे जे दोषी आहेत त्यांच्यावर कार्यवाही व्हायला हवी का? कारण जो मिळालाय तो निकाल आहे, जो मिळाला नाही तो न्याय होता. याविषयी आता लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. सोशल मीडियावर SMS एक्सचेंज होत आहेत. या सगळ्याची चर्चा करूया का ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 आपण पाहताय सलमान निर्दोष, दोषी कोण? सलमान निर्दोषी मग दोषी कोण, या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत ॲडव्होकेट उदय वारुंजीकर, सुरेश खोपडे, ॲडव्होकेट प्रदीप घरत आणि संजय सिंग आहेत. या दुसऱ्या भागामध्ये जो मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. तो मुद्दा आहे निकाल आणि न्याय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का? निकाल आणि न्याय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का? मगाशी सुरेश खोपडे यांनी पोलीस, वकील, कोर्ट आणि जेल या चार बाजूंचा उल्लेख केला. प्रथम जाऊया ॲडव्होकेट प्रदीप घरत यांच्याकडे. प्रदीप घरत, सत्र न्यायालयामध्ये प्रॉसिक्युशनच्या वेळेला कमाल खान हा स्टार विटनेस आहे, त्याची साक्ष नोंदवण्यात आली होती का आणि ती साक्ष ग्राह्य मानण्यात आली होती का, याविषयी आपण काय सांगाल? मला कल्पना आहे की आपली नेमणूक या केसमध्ये सप्टेंबर 14 मध्ये झाली होती आणि नंतर पुढचे 6-7 महिने अथक परिश्रम करून आपण आपल्या परीनं मेचा जो निकाल आहे तो सलमान खानच्या विरोधात आणलेला होता. परंतु त्या काळामधल्या दोन गोष्टींबद्दल आज चर्चा होतीये. एक म्हणजे रवींद्र पाटील याची साक्ष मॅजिस्ट्रेट समोर झालेली होती का, ती व्यवस्थितरित्या नोंदवली गेली होती का, आणि दुसरं कमाल खान इंग्लंडला असे पत्र देऊन गेला होता की मी जेव्हा पाहिजे असेल तेव्हा चौकशीला हजर होईन आणि समन्स निघतं ते त्याच्या भारतातल्या पत्त्यावर की जेव्हा तो इंग्लंडमध्ये सुखनेवर राहतोय, परदेशी सुखनेवर राहतोय. त्याची साक्ष मॅजिस्ट्रेट समोर नोंदली गेली नाही आणि इतरांची नोंदली गेली. असं नेमकं का झालं? मला कल्पना आहे की हायकोर्टामध्ये आपल्याला ती संधी मिळाली नाही. कदाचित मिळाली असती तर आपण आता वेगळ्या भाषेत बोललो असतो. परंतु आपण सत्र न्यायालयातल्या गोष्टीबद्दल तरी बोलूया. आपण उत्तम प्रश्न विचारलात. कारण हा जो कमाल खान आहे याचा इश्यू अत्यंत महत्त्वाचा आहे. करेक्ट. कमाल खान समन्स इश्यू झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट असा आला की तो भारतात नाही आणि रिपोर्टमध्ये लिहिलेलं की हा अपघात झाल्यानंतर कमाल खान इंग्लंडमध्ये पळून गेला.
आणि साक्षी पुराव्याची प्रोसेस चालू असताना सुद्धा तो उपलब्ध नव्हता. आता कमाल खानला बोलावणं, कमाल खान हा काय आरोपी नाही की त्याच्याविषयी काय एक्स्ट्राडिशन ट्रीटी आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आम्ही न्यायालयात सांगितलं की हा पळून गेलेला आहे आणि तो येत नाही आणि उपलब्ध नाही, या गोष्टीला खटला संपेपर्यंत कधीही आव्हान दिलं गेलं नाही. ज्या वेळेला बचाव असा असतो की एखादा साक्षीदार हेतुपूर्वक फिर्यादी पक्षाने मागे ठेवला की जेणेकरून तो जो उपलब्ध झाला असता तर त्यांनी फिर्यादी पक्षाच्या केसच्या विरुद्ध काहीतरी साक्ष दिली असती आणि फिर्यादी पक्षाला नुकसान केलं असतं. हा ज्या वेळेला स्टँड असतो अशा वेळेला या गुन्ह्यातले तपास अधिकारी साक्षीदार म्हणून ज्या वेळेला बॉक्समध्ये येतात त्यावेळेला या गोष्टी त्यांच्या उलट तपासणीच्या माध्यमातून रेकॉर्डवर आणणं अत्यंत महत्त्वाचं असतं की ते खोटं बोलतायत. हा जो साक्षीदार आहे हा अत्यंत सहजपणे उपलब्ध आहे, त्याला तुम्ही न्यायालयासमोर आणू शकता आणि त्याची तपासणी करू शकता. या बाबतीत सुद्धा उलट तपासणीमधून सुद्धा कोणतंही चॅलेंज, कोणतंही आव्हान दिलं नाही. तिसरी गोष्ट, जर प्रॉसिक्युशन त्याला मागे ठेवत असेल तर बचाव पक्षाला त्याला बचाव पक्षाचा साक्षीदार म्हणून न्यायालयासमोर आणण्याची अत्यंत उत्तम संधी होती. पण त्यांनी त्याला बचाव पक्षाचा साक्षीदार म्हणून सुद्धा न्यायालयासमोर सादर केला नाही. आणि हा जो मुद्दा आहे हा ज्या वेळेला फायनल आर्ग्युमेंट झाली त्यावेळेला केव्हाही घेतला नाही की हा जो कमाल खान आहे हा मुद्दाम मागे ठेवला गेला आणि त्याची साक्ष झाली असती तर त्यामुळे फिर्यादी पक्षाचं नुकसान झालं असतं आणि आरोपीचा फायदा झाला असता. हा मुद्दा कधीही फिर्यादी पक्ष आरोपींनी घेतला नव्हता बचावात, असं माझं सत्र न्यायालयासमोर म्हणणं होतं. उच्च न्यायालयाने या बाबतीत काय दृष्टिकोन घेतलाय याची मला काहीच कल्पना. हे सगळं हायकोर्टात मांडलं गेलं असं वाटतंय का आपल्याला? संजय सिंग यांचा हाच प्रश्न आहे आपल्याला की हे सगळं हायकोर्टामध्ये मांडलं गेलं असं वाटतंय आपल्याला? प्रदीप गरत, दिस इज टाइम टू टॉक ट्रुथ. मला कल्पना आहे की आपली नेमणूक झालेली नव्हती, पण तरी देखील आता सत्य बोलायला काहीच हरकत नाहीये. नाही, या बाबतीत माझी नेमणूक व्हावी म्हणून माझी कन्सेंट घेतली गेली होती स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून. बरोबर आहे. मी त्याप्रमाणे 5 केसेस 5 तारखा मी अटेंड सुद्धा केल्या. त्यात सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा मी न्यायालयाच्या निदर्शनास आणला होता की जो सलमान खानला बेल दिला गेला कन्व्हिक्शन नंतर त्यासाठी आरोपी कस्टडीत असावा लागतो. सलमान खानला न्यायालयाने कस्टडीत घेतलं नव्हतं. न्यायालयाने त्याला बसायला सांगितलं होतं. त्याला सांगितलं होतं की जी निर्णयाची प्रत आहे ती आता तयार झाली की त्याला देण्यात येईल, परंतु कर्मधर्म संयोगाने कोर्टाची लाईट गेली आणि सलमान खान त्या कस्टडीत बसून होता. त्याला सलीम जावेदच्या चित्रपटातली स्टोरी सांगता आपण. आणि मधल्या काळादरम्यान उच्च न्यायालयाची दिशाभूल केली गेली की सलमान खान कस्टडीत आहे आणि त्याला आपण बेल द्यावा आणि बेल घेतला गेला. हे मी माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. त्या उच्च न्यायालयासमोर त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की ते निरुत्तर झाले आणि त्यांनी सांगितलं की त्याची केस एक्सपेडाईट करण्यात यावी, त्वरित चालवण्यात यावी. मला चर्चा पुढे द्यायची आहे. बरोच उत्तर दिले, परंतु नंतर एक मिनिट आणि नंतर मला जी नेमणूक दिली गेली, मला नोटिफिकेशन नाही, मला पत्र दिलं गेलं की आपण याच्यात जे वरिष्ठ जे मुख्य सरकारी वकील आहेत संदीप शिंदे यांना मदत करावी म्हणून. माझं म्हणणं असं होतं की आपण मला सुरुवातीलाच विचारलं असतं की त्यांना मदत करावी. मी कदाचित होय बोललो असतो, कदाचित नाही बोललो असतो. पण आपण ज्या वेळेला माझी नेमणूक याच्यामध्ये स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून करता, मग मलाच तिथे युक्तिवाद करण्याचे अधिकार दिले असते, द्यायला पाहिजेत. आणि जर आपल्याला त्याची तयारी नसेल तर मी ही नेमणूक घेत नाही. गरज साहब, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा है. आप ये बता रहे हैं कि सलमान, ये आप लोगों ने पूरी कोशिश की थी इसको बुलाने के लिए कमाल खान को सेशन कोर्ट के ट्रायल के दौरान, लेकिन वो उपलब्ध नहीं था, अवेलेबल नहीं था. हाई कोर्ट के अंदर जब पूरा आर्ग्यूमेंट चला तब सलमान खान के जो वकील थे उन्होंने दावा पेश किया कि जो कमाल खान था उसको बुलाया नहीं गया, उसका विटनेस नहीं कराया गया, ये एक उन्होंने दिया था. बाद में उसको हाईकोर्ट ने माना भी. तो आपको लग रहा है कि हाईकोर्ट में जो सरकारी पक्ष जिस वकील ने रखा था, जिन्होंने रखा था, उसने जो आप जो बात कर रहे हैं वो बात उनके सामने रखी ही नहीं गई थी कि सलमान, आप लोगों ने कमाल खान को बुलाने की कोशिश नहीं की थी और वो अवेलेबल नहीं था. हाईकोर्ट के सामने जो मैसेज जाता है वो ये था कि बुलाने की कोशिश ही नहीं की गई थी और जानबूझ के कोशिश नहीं हुई थी. तो ये तमाम चीजें
लगता है कि जो प्रोसिक्यूशन का सरकारी पक्ष था हाईकोर्ट में जो रखना था वो उन्होंने बराबर से रखा नहीं था। आपलं काय मत आहे प्रदीप गरत? देखिए मला या बाबतीत मी काय झाले ते मला माहिती नाही उच्च न्यायालयात, कारण मी त्यांना पत्र दिल्यानंतर मी तिथे हजर राहण्याचं थांबलो. जोपर्यंत ते मला काय कळवत नाहीत या म्हणून तोपर्यंत माझ्या दृष्टीने तिथे जाणं उचित नव्हतं, मी गेलो नाही. परंतु मला मध्यंतरी त्यातले जे नेमणूक झालेले राजेंद्र काणे म्हणून अधिकारी होते त्यांचा फोन आला होता की असं पत्र आपण जो रिपोर्ट आहे की तो उपलब्ध नाही, तो रेकॉर्डवर आहे का? तर मी त्यांना सांगितलं की मला जे आपल्याकडनं इन्स्ट्रक्शन्स होते दाखवलेले की तसा रिपोर्ट आपण न्यायालयात दिला होता. गरज साहेब मला तुम्हाला विचारायचे आहे उच्च न्यायालयात काय झालं याची मला काही कल्पना नाही. गरज साहेब मी मानतो तुम्ही उच्च न्यायालयामध्ये रिप्रेझेंट नाही करत होता गव्हर्नमेंटला, सरकारला, पण डेली न्यूजपेपरमध्ये रिपोर्ट येतात आणि काय डेव्हलपमेंट आहे. मागच्या 3 दिवसापासून हायकोर्टचे जज आहे ते डिक्टेशन देतात, तेव्हा तुम्हाला बातमी तर भेटली असेल की काय ऍक्च्युली काय आर्ग्युमेंट केले सलमान खान वकिलांनी कमाल खान बद्दल. तर हे आपण केला होता आणि ही बाजू हायकोर्टमध्ये आपण सांगितली आणि प्रेझेंट केली तर आपला केस आहे सलमान खानच्या विरुद्ध तो स्ट्रॉंग होणार. तर तुमची ड्युटी नव्हती का ती? नॉट ऑफिशियली नॉट बट मॉरल ड्युटी वॉज देअर. तुम्ही जे सेशन कोर्टात प्रदीप गरत तुम्ही जे सेशन कोर्टात काम केलं त्या दर्जाचं काम हायकोर्टात झालं तर दिसत नाहीये. यू कुड हॅव हेल्प्ड हिम व्हॉलंटरली. नाही मी याबाबत कॉमेंट करणार नाही, पण त्यांनी जो मला प्रश्न विचारला की माझी ड्युटी नव्हती का, तर विथ ड्यू रिस्पेक्ट माझी ड्युटी नव्हती. माझी जर नेमणूक झाली, मला जर अधिकार दिले गेले तरच मी बाजू मांडू शकतो, नाहीतर त्यामध्ये मला वैयक्तिक इंटरेस्ट आहे असा अर्थ काढला जाईल. आपण चर्चा पुढे नेऊया. मला तुम्हाला छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे, तो म्हणजे या प्रकरणी आग्रह नाही, मी माझं कर्तव्य करण्याचं जेव्हा मला संधी दिली गेली. पॉइंट वेल टेकन प्रदीप गरत, पोलिसांनी जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या असं आपल्याला म्हणायचंय का? या केसमध्ये त्रुटी निश्चित होत्या, परंतु मी जसं आपल्याला म्हणालो त्या मुळाशी जातात की नाही हा महत्वाचा प्रश्न होता. म्हणून मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की सर्वोत्तम काय आहे, ऍडमिटेड फॅक्ट्स काय आहेत, अशा गोष्टी कुठच्या आहेत की ज्या गोष्टी बचाव पक्ष सुद्धा नाकारू शकत नाही, त्या गोष्टी आम्ही सर्वात प्रथम ठेवल्या. आणि ज्या त्रुटी होत्या त्याच्यामुळे केसचं नुकसान होतं का हा दुसरा महत्वाचा प्रश्न होता. तर ज्या प्रकारे ऍडमिटेड फॅक्ट्स कोर्टासमोर आम्ही सादर केल्या त्या प्रकारे ह्या ज्या त्रुटी किंवा उणिवा होत्या त्यामुळे कोणताही फरक पडत नव्हता. जसं की आपण म्हणालात की 2 दिवस रक्त ठेवणं, त्यांनी एक जो होता तो संपूर्ण नकार घेतलेला की रक्त गेलंच नाही, परंतु त्यांनी जे काही साक्षीदारांना प्रश्न विचारले किंवा त्यांनी जे रेकॉर्डवर आणलं त्यात त्यांनीच हे ऍडमिट केलं की रक्ताच्या बाटल्या जे स्कूलमध्ये आपल्या जे हॉस्पिटलला नेल्या, डॉक्टरकडे कॉन्स्टेबल जे हॉस्पिटलला गेले, डॉक्टरांनी तपासलं, हे सर्व ज्यावेळेला ते मान्य करतात त्याच्याविषयी प्रश्न विचारतात. त्यामुळे त्यावर सलमान खानची सही घेतली की नाही ही जरी त्रुटी असली तरी एकदा ती गोष्ट मान्य केल्यानंतर त्यात काहीच फरक पडत नाही. उदय वारुंजीकर, उच्च न्यायालयाच्या इमारतीमध्ये खोली नंबर 46 नावाचा एक सेंट्रल हॉल आहे. ज्या हॉलमध्ये लोकमान्य टिळकांच्या विरुद्धचा खटला झाला आणि त्या लोकमान्य टिळकांच्या खटल्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे उद्गार बाहेरच्या बाजूला एका दगडावरती छानपैकी संगमरवरामध्ये कोरून ठेवलेले ते उद्गार असे आहेत की आपला निकाल काहीही असो, परंतु आपल्या निकालाच्या पेक्षा जो सर्वोच्च जो न्याय देणारा जो माणूस आहे त्याच्या संदर्भातले ते उद्गार आहेत. आपण म्हणताय आपला जो दुसरा सेगमेंटचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे. निकाल आणि न्याय दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कायद्याच्या चौकटीमध्ये जे होतं त्याला आम्ही निकाल म्हणतो. हा निकाल कायद्याच्या चौकटीमध्येच द्यायचा असतो. न्याय ज्याला आपण कदाचित सबस्टॅन्शियल जस्टिस असं देखील म्हणू शकतो, संपूर्ण न्याय, तो वेगळा असू शकतो. प्रत्येक निकाल हा न्याय असतोच असं नाही किंवा प्रत्येक न्याय म्हणजेच निकाल असतो असंही नाही. एका वाक्याबद्दल अजून एक छोटंसं टीका टिप्पणी लगेच केली पाहिजे. जे विशेष सरकारी वकील ज्यांचा उल्लेख झालेला होता ते घरत साहेब इथं आहेत. उच्च न्यायालयामध्ये ज्या वकिलांनी काम बघितलेलं होतं ते संदीप शिंदे साहेब हे माझे वैयक्तिक मित्र आहेत. मी त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या विरुद्ध काम केलेलं आहे. त्यांची गुणवत्ता मला माहिती आहे. त्यामुळे मला खात्री आहे की त्यांनी देखील योग्य प्रयत्न नक्की केलेले. प्रश्न उरला असा, हे प्रयत्न करून सुद्धा अशा प्रकारचं जर घडत असेल तर त्याला काय म्हणायचं, तर त्याच्याकरता आपल्या
कायद्याच्या यंत्रणेमध्ये प्रत्येक निकालाच्या विरुद्ध वरच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा असते. मला असं वाटतं. म्हणजे तुम्ही केस रिट्रायल किंवा इन्व्हेस्टिगेशन म्हणताय? नाही, याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये जायला पाहिजे, हा एक मुद्दा. नंबर 2, यातला एक मुद्दा जो चर्चेमध्ये आला पाहिजे की ज्याचा उल्लेख हा न्यायाच्या संदर्भातला आहे. एखादा साक्षीदार जर येऊन सांगतो की जे आपण सर्वसाधारणतः चित्रपटामध्ये बघतो की सर्वात शेवटच्या क्षणाला ठहरिये महाराज, न्यायाधीश महाराज असं म्हणून एखादा अशोक सिंग आला आणि म्हणला की मीच केला, मैंने किया है. माझ्या मनामध्ये आलेला प्रश्न की जो अनेक आपल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये या अशोक सिंगच्या बाबतीमध्ये आज न्यायालयाने काय केलेलं आहे हा प्रश्न मात्र अजून त्याचं उत्तर काही सापडत. या ड्रायव्हरच्या जबानीत विसंगती नव्हती का, हा खरा सवाल आहे. सुरेश खोपडे, या सगळ्या निमित्तानं न्याय व्यवस्थेमधल्या त्रुटी जशा समोर येत आहेत आणि निकाल आणि न्याय यामधला फरक जसा समोर येतोय, तसंच आपल्या पोलिसी यंत्रणेतलेही काही दोष पुढे येत आहेत आणि ते प्रामुख्यानं इन्व्हेस्टिगेशन मधले आणि त्याहीपेक्षा प्रामाणिकपणाचे आहेत. उच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढलेले आहेत अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर किंवा अकार्यक्षमतेवर, जे एक प्रकारे बोट ठेवलेले आहे, ते पाहता अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी का? आणि इन्व्हेस्टिगेशन आणि प्रॉसिक्युशन या दोन गोष्टी ज्या आता वेगळ्या आहेत आपल्याकडे, त्यांच्या सुसूत्रीकरणाबद्दल आपण काय सांगाल? आपण गेले अनेक वर्ष याचा अभ्यास करताय, अनेक केसेस आपण सोडवलेले आहात. सुरेश खोपडे, हे अगदी मी सुरुवातीलाच मान्य करतो की पोलीस तपासामध्ये प्रचंड त्रुटी असतात आणि त्याच्यामागं हेतू बऱ्याच वेळेला वाईटही असतो, मालाफाईड इंटेन्शन असतं. त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात किंवा गरजेपेक्षा जास्त इंटरेस्ट घेतात. हे सगळं जरी मान्य झालं तरी आमच्या वकील मित्रांनी जे कोर्टाचं वर्णन केलं ते फार सोबर आणि खूप असं म्हणजे आमच्यासारख्याला व्यवस्थित काम करणाऱ्याला ते पटण्यासारखं नाही. असं की आता आपण चर्चा करतो की एक साक्षीदार तपासला गेला नाही वगैरे. खरं तर इतका पुरावा वगैरे असताना आम्ही इतक्या केसेस पाहिलेल्या आहेत की साक्षीदार नाही, फक्त मुंडकं सापडलं, काही दिवसानंतर धड सापडलं आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा झालेली, म्हणजे आय विटनेस सुद्धा नाही, या ज्युडिशियरने दिलेला आहे. तर एका साक्षीदारावरती अडून आपण कोर्टाचं समर्थन कसं करायचं? बरं, कोर्ट कसं असतं हे जसं आम्ही पाहिलं की कोर्ट आमच्यावरती पोलिसावरती स्ट्रिक्चर पास करतं तर ते आम्हाला मान्य आहे, परंतु आम्हाला स्ट्रिक्चर पास करायची जर संधी दिली तर आम्ही सुद्धा करू शकतो. कोर्ट इतकं सरळ नसतं, कोर्टाचं काम इतकं सरळ नसतं. हे आमचे वकील साहेब खाजगीमध्ये ज्यावेळेला किंवा जाहीर चर्चा करू त्यावेळेला देखील आम्ही मांडू. माझ्या केसमध्ये सांगतो की कोर्टात एक माझी केस चालू होती. वकील हायकोर्टामध्ये आमचे वकील म्हटले की खोपडे तुम्ही थांबा, हे जरा बेंच बदलू द्या, पुढच्या बेंचमध्ये आपल्याला सोयीचा निकाल लागेल. क्या बात आहे. त्याच्यानंतर एका केसमध्ये सांगितलं की हे या कोर्टापुढे नको, कारण हे शिक्षा देणारं कोर्ट आहे. एका कोर्टाबद्दल म्हटलं की हे सोडणारं कोर्ट आहे. एका कोर्टाबद्दल म्हटलं की ते बाकी आणखी काहीतरी वकिलांशी त्यांचं संगनमत असतं आणि मग ते करता येतं. तर हे कोर्टाचे हे जे प्रकार आहेत ते वारंजीकरांनी नाकारावेत. मग आपण जाहीर चर्चा करूया. आणि म्हणून ताबडतोब उत्तर देतो. मला एक मिनिट द्या. बोला 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 बोला. बघा, फार सोपी पद्धत नाही तर तो अगदी व्यक्तिशा तुमच्याबद्दल, खोपडे साहेब तुमच्याबद्दल व्यक्तिशा बद्दल नाही, खोपडे साहेब उत्तर लागू द्या. उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश महाराजांच्या नेमणुकीचे दोन प्रकार असतात. एक, डिस्ट्रिक्ट जज या केडरमधून प्रमोशन घेऊन वरती आलेले न्यायाधीश महाराज ज्यांच्या करताच्या 33% राखीव जागा असतात. 2, वकिलांमधून नेमले गेलेले जे न्यायाधीश महाराज असतात ते. माणूस न्यायाधीश बनण्याच्या पूर्वी आणि न्यायाधीश बनलेला असताना सुद्धा समाजामध्येच राहत असतो. त्यामुळे समाजामधले जे काही घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत याचे परिणाम न्यायाधीश महाराजांवरती सुद्धा होत असतात. त्यातून त्यांचा स्वतःचा ग्रह एक तयार होत असतो, ज्याला कदाचित काही लोक पूर्वग्रह म्हणतात, ज्याला काही लोक म्हणतात की हा कदाचित हा लँडलॉर्डच्या बाजूचे जज साहेब आहेत, हे कदाचित टेनंटच्या बाजूचे आहेत, हे कदाचित मॅनेजमेंटच्या बाजूने निकाल देणार आहेत, हे कदाचित लेबरच्या बाजूने आहेत. हे सगळ्या ठिकाणी होत असतं. पण याचा अर्थ कायद्याची विसंगत ते न्यायाधीश महाराज वागतात असं नाही.
ते कायद्याच्या चौकटीत वागतात. अगदी बरोबर प्रश्न आहे. असा येतो अजून एक मोजून एक 10 ते 15 सेकंद कोबडे साहेब थांबा. ऐकून प्रश्न असा येतो की आपल्याला स्ट्रिक्चर पोलिसांना स्ट्रिक्चर पास करण्याचा अधिकार नाही. न्यायाधीश महाराजांना पोलिसांच्या वर्तणुकीच्या संदर्भातलं नसून त्या प्रकरणामध्ये काय घडलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये. सुरेश खोपडे लास्ट 20 सेकंड. सुरेश खोपडे वेळ संपत आले. सुरेश खोपडे. आमचे वकील मित्र म्हणतायत की मुळात जजेस चांगले असतात पण समाजाचा त्यांच्यावरती परिणाम होतो. हे मात्र आश्चर्यकारक स्पष्टीकरण आहे. ज्यांचा समाजावरून दुर्गुण घेऊन जे न्याय व्यवस्थेवरती बसतात मग त्यांची ओरिजिनॅलिटी काय. आमचं म्हणणं आहे की मग व्यक्ती म्हणून त्यांच्यामध्ये काही दोष नसतो. सुरेश खोपडे तुम्ही तुमचा मुद्दा. सुरेश खोपडे वेळेची मर्यादा आहे. सुरेश खोपडे कोर्ट उठण्याची एक वेळ असते तशी कार्यक्रम संपण्याची देखील वेळ असते. प्रेक्षक काही झालं तरी हिंदी चित्रपटात शेवटी हिरोच जिंकतो. सलमान खानच्या आयुष्यातल्या हिट अँड रन नावाच्या चित्रपटातही अगदी तेच वास्तव समोर आलं. मगाशी खोपडे जे म्हणत होते ना आणि त्याच्यावर उत्तर देताना उदय वारुंजीकर म्हणले याच्यामध्ये कुठेतरी याच्या सगळ्याची मेख आहे. कायदा हा प्रत्येकासाठी सारखाच असतो. अगदी बरोबर आहे वारुंजीकर. पण प्रत्येक जण कायद्यापुढे सारखा असतो का हा सवाल आज माझ्या मनामध्ये निर्माण होतोय. सलमान खानच्या केसमध्ये हेच दिसून आलेलं आहे. कोर्टाच्या निकालामुळे न्याय व्यवस्थेवरचा आमचा विश्वास वाढावा अशी अपेक्षा असते. सलमान खानच्या निकालानंतर आमचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वाढला. मी पुन्हा एकदा सांगतो, सलमान खानच्या निकालानंतर न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वाढला. पण इतर अनेक गोष्टींवरचा देखील आमचा विश्वास वाढला हे देखील तितकंच सत्य आहे. सलमान खानच्या खटल्याच्या निकालामागे बरेच अर्थ आहेत हे देखील आम्ही या निमित्तानं आपल्या समोर आणले. हायकोर्टाच्या निकालाला आणखीन एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली. ह्युमन बिईंग आणि बिईंग ह्युमन याच्यामधला फरक मात्र सर्वांना कळला. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.